महत्वाची बातमी, शरद पवार आणि अजित पवारांची आसन व्यवस्था जी आहे ती आता बदलण्यात आलेली आहे। आधी शरद पवार आणि अजित पवार यांची खुर्ची ही शेजारी शेजारी होती। सकाळी ज्यावेळेला आसन व्यवस्था TV9च्या कॅमेरामध्ये कैद झालेली होती त्यावेळेला या दोघांची सुद्धा आसन व्यवस्था जी आहे ती बाजूबाजूला होती। खुर्च्या ज्या आहेत त्या बाजूबाजूला होत्या, मात्र आता ही आसन व्यवस्था बदलण्यात आलेली आहे। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। थेट जाऊयात योगेश यांच्याकडे। योगेश, विशाली, वसंतराव शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला सुरुवात झालेली आहे आणि याच सभेच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही नेते एकाच मंचावरती आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र ज्या पद्धतीने सकाळी जी काही मंचावरील आसन व्यवस्था करण्यात आली होती, ज्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार या दोघांच्याही खुर्च्या अगदी शेजारी होते, एकमेकांच्या शेजारी ते बसणार होते, अशा पद्धतीची आसन व्यवस्था या मंचावरती करण्यात आली होती। मात्र आता आपण पाहू शकतो ही आसन व्यवस्था ही बदलण्यात आलेली आहे। अजित पवारांनी ही आसन व्यवस्था बदलल्याचं आपल्याला पाहायला मिळते, ज्यामुळे शरद पवारांच्या शेजारी आता सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आहेत आणि त्यांच्या बाजूला अजित पवार बसणार आहेत आणि या बाजूला आपण जर पाहिलं तर दिलीप वळसे पाटील हे शरद पवारांच्या डाव्या बाजूला बसलेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आपण पाहू शकतो की ही आसन व्यवस्था यापूर्वी सुद्धा अशा पद्धतीने त्यावेळी शरद पवार आणि अजित पवार हे शेजारी बसणार होते, त्यावेळी सुद्धा अशाच पद्धतीने अजितदादांनी स्वतः त्या नेम प्लेट बदलल्या होते आणि आज देखील आपण पाहू शकतो शेजारी बसणं हे अजितदादांनी टाळलेलं आहे। आणि ज्या पद्धतीने सर्व आसन व्यवस्था गेल्या आठवड्याभरापासून या चर्चा सुरू होते की अजित पवार आणि शरद पवार हे पुन्हा एकदा एकाच मंचावरती येतील, दोघांमध्ये नेमकं काय संवाद होईल या संदर्भात सुद्धा चर्चा सुरू असताना आपण पाहू शकतो मात्र सोबत येणे टाळलेलं आहे। दुसरीकडे अजितदादांच्या शेजारी मात्र जयंत पाटील आहेत। जयंत पाटील आणि अजित पवार हे शेजारी बसतात आणि दोघांमध्ये संवाद देखील होताना आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र अजित पवारांनी शरद पवारांच्या शेजारी बसणं टाळल्याचं खरं तर बोललं जात आहे। यापूर्वी सुद्धा कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनानिमित्त बारामतीमध्ये शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही नेते एकाच मंचावरती आले होते। मात्र आता आपण पाहू शकतो त्यावेळी सुद्धा या दोन्ही नेत्यांमध्ये संवाद झालेला नव्हता। आज या ठिकाणी एकत्र येणार आणि शेजारी बसणार अशा पद्धतीची चर्चा सुरू असताना, अशा पद्धतीची व्यवस्था केलेली असताना अजित पवारांनी मात्र शेजारी बसणं टाळलेलं आपल्याला पाहायला मिळतंय।